हाय, मी प्राजक्ता आणि तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आज पहिल्यांदा आम्ही मान्सून ट्रिपवरती चाललेलो आहे, ते पण श्रावसोबत। तर खूप मस्त व्हिडिओ होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्यासोबत तुम्ही पण एक नवीन अनुभव घ्या। चला व्हिडिओला सुरुवात करते। बस आहे कुठे चालली? बाय कर तिला। आम्ही निघालो आणि ट्रॅफिक फुल जाम झालंय। श्राव तर झोपी गेली, आता बघू किती वेळ लागतोय जायला। घे किती एखादं घर Turn right to stay on Vaduli Road. जुने घर दिसतंय, पूर्ण मातीचे कौलाचे। राहायचं काय करायचं, केव्हा पावसाळ्यात येत जायचं। आत्ता आलोय आम्ही प्रति केदारनाथला। तर इथं केदारनाथ सारखं सेम मंदिर आहे असं ऐकलं होतं। तर चला इथं दर्शन वगैरे घेऊयात आणि तुम्हाला पण मंदिर दाखवते। तुम्ही पण मला नक्की कमेंट करून सांगा की सेम आहे की नाही। झोपच नाही झाली, काय झालं? मी गेल्यानंतर ना शावा मस्त मंदिर आहे ना। पप्पा कुठे गेले? हाय, एक तर पैनाला गर्दी असन, नाही तर मग आहे ना अंजनेरीला गर्दी असन। अंजनेरीला पण वरती चढायला आणि मग जेऊ है ना। पप्पा बघितलं, बरेच दिवसानंतर आलो आपण। महाबळेश्वरला गेलो तेव्हा असं वाटत होतं, त्यानंतर आता आलोय। एकदम गरम होतं, थंड वातावरण होतं। तेव्हा पावसाळा नव्हता चालू, तेव्हा फक्त असं भरून येत गेलो होतो ना आपण, त्यामुळं आता मस्त पावसाचं वातावरण, सगळीकडे हिरवगार झाले। खाली ना पाणी आहे आणि त्यात तशी विहिरी टाईप आहे बा। तुम्ही गाडी घेऊन येऊ का वरती तिकडे काही फोटो काढायला? कुठं? तिकडं येऊ गाडी घेऊन, तुम्ही थांबा किती नका काय वरती डोंगर आहे नुसतं। तिथे काढायची का? हा इकडे बघा दोघ जण। स्माइल प्लीज श्रावा, स्माइल प्लीज श्रावा। खूप छान वातावरण आहे, एकदम मस्त व्ह्यू आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही तिघच जण आलेलो आहे। मस्त वाटतं एकदम, हो ना बाळा? खूप छान आहे ना मागचे डोंगर वगैरे। काय हो, एकच ना झाड आहे हे का? ही अननसच आहे। अननस? फणस। त्याला फणस नाही, काहीच नाही। श्रावा काय झालं? काय झालं दाताला? बघू, हे झाड बघ कसे, हे कसे, हे बघ हे कसे आहे, इधर कसे कसे छान छान आहे ना। पडलं? दुसरं घे दुसरं। पळाला हो नका, इकडे येईल। काय चिंबोरी काय प्रकार असतो? ए नको ना पप्पा, नका ना पप्पा, नका ना। आम्हाला भीती वाटते, चावत नाही का ते? असे नांगी कट करत राहिले नका ना, पण वाच ना, आम्हाला भीती वाटते। काय बाबा, भाऊ धरायला भाऊ आहे भाऊ. कुठे गेला हो?
गाडी आहे? किती गाड्या आहेत बापरे. तुला फक्त गाड्याच बघायच्या आहे ना? दुसरं काही नाही बघायचं ना? तिथं बघ किती सुंदर आहे. खरंच गाईस तुम्ही एकदा यायला पाहिजे. तर इतकं मस्त आणि सुंदर वातावरण आहे ना. हिरवं हिरवं गार का बस. आणि हे बघा मागच्या साईडला वॉल बांधलेली आहे. एकदम मस्त वॉल आहे. हलका हलका पाऊस चालू झालेला आहे. तर चला इथं दर्शन वगैरे झालं. थोड्या वेळ थांबलोय. आता पुढे जायचंय तर तिकडे जाऊयात. कोण आहे ग? पप्पांनी तुझी टोपी घातली. लय खड्डे पिल्ला रस्त्याने. ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल आहे होते. पण त्या मुलांना किती मस्त वाटत असेल इथं. आपल्या वेळेस का नव्हती अशी शाळा कॉलेज माहिती आपल्याला. माहिती असते तरी आपल्या आई वडिलांनी टाकलं नसतं आपल्याला. नाही हो स्कूल मध्ये जात आहे डायरेक्ट. नाही ना खाली गाव आहे तिकडे बघा पलीकडं. बाप्पा आहे. हा बाप्पा आहे. सरस्वतीची मूर्ती आहे. बरं मस्त ती बस आहे. तिला लय आनंद झालाय. पण काही बघा वातावरण किती भारी. तुला म्हणलं ना तुला अशा ठिकाणी घेऊन जातो एकदम भारी स्कूल आहे. आपल्या पिल्लूला आपण इथं टाकू स्कूलला. श्रावा येशील इथं. सिव्हिल इंजिनिअरिंग सगळं येतं. येशील ना मला. पप्पा काय म्हणतायत? बापरे पप्पा हळूच ना. पण व्ह्यू मस्त आहे. इथले मुलं मनापासून शिकत असतील ग. लय भारी स्कूलची फील आहे. आम्ही म्हणलो ना रस्त्याने गेला रस्त्याने आलो ना आपण पटकन. नाशिक मध्ये राहून आम्ही पहिल्यांदा चालू इकडं प्रति केदारनाथ म्हणून आहे. तिथं दर्शन घेतलंय. आता तिथे मस्त फोटो वगैरे काढले. आणि आता चाललोय आम्ही अंजनेरीला. अंजनेरीला जाणार ना आपण. मग पैनाला जाणार आहे. पैना धरण बघायला. तर तिथं पण मस्त आहे म्हणतायत. तिथं पण नाही गेलेलो आम्ही. तर चला तिथं पण जाऊन येऊयात. आणि इथं मस्त भाताच्या शेती झाडं डोंगर बघत बघत चाललोय. हो ना श्रावा. तिची काहीच रिएक्शन नाही. ती फक्त बस आल्या किंवा गाड्या दिसल्या तरच ती खुश होती. लई बाप्पा बघितला तर खुश होती. आणि इथं अंजनेरीचा डोंगर आहे समोर. कार्तिक स्वामीचं मंदिर. आणि वरती जो समोर उंच डोंगर दिसतोय ना सगळ्यात जास्त हा समोरचा अंजनेरीचा डोंगर आहे. पण आम्ही तिथे जाऊ नाही शकत कारण की आमची श्राव चालणार नाही. मी पण नाही चालणार. हा ना. धबधबा खूप मस्त असतो. व्हिडिओत बघितलेला आहे पण जाऊ नाही शकत आपण. धबधबा बघायचा आहे. लय दिवस झाले धबधबा नाही बघितला. पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरच्या रोडला एवढी गर्दी आहे. दुसरीकडे नाही यायचं. कुठं आहे म्हणतात. पैना धरण कुठे आहे? ना काय घेऊ टोपी. हे दोघं पहा कशी पुढे पाहताय. माझ्या तरी अजिबात शक्य नाहीये डोंगर चढणं. पण हे वॉटरफॉल बघायचे म्हटलं चढावं तर लागल बघावं तर लागल. चला होईल तितकं बघूयात. हे काय लावलेलं आहे. हा मग भातच आहे का. भात भात भात. विनेक तोच आहे ना समोरचा. विनेक वॉटरफॉल का नेकलेस काय म्हणतात. नेकलेस वॉटरफॉल. थोडीच पावती फाडण्यासाठी. पावती पावतीसाठी. पाऊस आलाय म्हणून थोड्या वेळ झाडाखाली थांबलोय. आणि ही आमची श्रावा. श्रावा का बरं थांबलो आपण इथं. पाऊस आलाय ना बाबा. हे बघा इथं समोर जायचंय पण पाऊस चालू झालाय. बघूयात जाता आलं तर जाऊ नाहीतर इथंच थांबू. हो ना बा.
ओ श्रावा पाणी आहे. कसं पाणी वाहतंय बघ. थोडस पाणी वाहतंय. पाऊस येतोय. पाऊस नव्हता आपण पाऊस आला. चला आता घरी. काय एवढ्या पावसामध्ये आपण तिला भिजू नाही शकत आहे. आणि आता पाऊस कमी नाही होणार असं वाटतंय कारण की जास्त पाऊस वाढला. झाडाखाली पण भिजणार जावं लागणार आहे आपल्याला. त्या झाडाखाली पाऊस लागतोय ना. ते उंबर तोड बरं. तोडते उंबर तोड बरं. ते उंबर ते हातला पुरण तिथं खाते का. ते उंबर खाते का तू. दादा खाऊ कुठे आहे. दादा का खाऊ आहे. त्याला करती हो. एवढं करून पण आपलं जाणं झालं पाहिजे कारण की पाऊस येतोय. येणाऱ्या लोकांना विचारलं ते म्हणतायत का इथून पण 1.5-2 तास लागतात जायला. त्यामुळे आम्ही इथला प्लॅन जरा स्किप केला आहे कारण की शाऊला इतक्या वरती न्यायचं आणि अचानक जर धो पाऊस आला तर परत तिला आणू नाही शकणार. म्हणून मग आम्ही इथूनच रिटर्न चाललोय. आणि हे बघा हा तो धबधबा आहे. खाली ना तरी इथं बसलोय मस्त पाण्यामध्ये निवांत. आणि शाऊला पाण्यात उतरायचंय. चला आता बराच वेळ पाणी खेळलोय. चला आता घरी. शाऊ जायचं ना. ए श्रावा. शाऊ रमली आहे पण तिला थोडीशी भूक लागली. आतील काहीतरी खायला घेतो. खाऊ खायचा खाऊ. त्या मुलींच्या हातामध्ये चिप्सचं पॅकेट होतं ना ते तिला बघितलं आणि आई खाऊ चालू होतं. त्या पाण्यामध्ये पायावरती साधं गवत जरी आलं तरी भीती वाटली. हे थोडस गवत जरी आलं ना पायावरती तरी भीती वाटतीये. सँडल वगैरे तिथंच काढून आणतो आम्ही. तुला मस्त पाणी पाहूयात म्हटलं. मस्त पाणी. हा खाऊ घ्यायचा. हा बाळाला भूक लागली. चल मग खाऊ घेऊ आपण. चला बाय. शा बाय बाय. कोण पाणी खेळला घरानी. खाऊ द्या. काय खाऊ खायचा. भेळ खायची. भेळ आम्हाला भेळ खायची. कुठे भेळ. भेळ घ्यायची आपल्याला आता. दुकान आता इथं सगळे डोंगर आहे. इथं कुठे भेळ आहे. आपण घेऊ पुढे गेल्यावरती. हा तिथं मकाचं कणीस होतं पण तू खाऊच नव्हती शकत. भेळ खायची. घेऊ हा धुंदगार वारा हा कोवळा शहरा उचलून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. म्हणलं आता आम्ही चाललोय शाऊला सायकल घ्यायला. सायकल घ्यायची ना तुला. घ्यायची आहे. आता माझी मोबाईलची बॅटरी पण लो झाली आहे पण आम्हाला सायकल घालायचंय तर चला आता सायकल बघूयात. पण डीमार्टला बघितली होती ना ती घ्यायची. घ्यायची थांब आपण बघूयात ना. टिकतात का दादा या सायकल. पडशील खाली जाशील डायरेक्ट. तिला धराव. डिस्काउंट पण डबल बॉडी मजबूत राहील. ते काय
कोणते चला माझ्याकडे 1500 राहील तुम्हाला कंपनी 1500 कोणती तीच एस काय 1500ला नाही 1200 किती पण ना 1200 तरी मग आणखी कशात 300 जास्त द्यायचे असं आहे ना तेच दिलेल बरोबर आम्ही ते सायकल बघितल्या पण त्याला एवढ्या क्वालिटी नाही वाटली म्हणून काल डीमार्टला बघितलेली आहे तीच घेऊन यायला येऊ म्हटलं तर चाललोय आता डीमार्टला डीमार्ट वरून सायकल आणायची डीमार्ट वरून हा आमच्या शाऊला सायकल खूप आवडती आणि तिच्यासाठी कशी उड्या व्हायला लागली ती इतकी खुश झाली त्या सायकल बघून आता तिच्यासाठी स्पेशल सायकल घ्यायची हो ना बाळा आता आमचा मामा घेणार होता आम्हाला बर्थडेला अजून पण आमची एक मावशी म्हटली होती तुला सायकल घेणार आहे अजून कोण घेणार आहे काय माहिती पण त्याच्या आधीच आम्ही घेणार आहे कोणाला आणि त्यांच्याकडून आपण दुसरं काहीतरी घेऊ आणि आता आम्ही सायकल घेतोय तर बघू ती मस्त भेटली होती आणि त्या प्रिशाची बघितली होती आम्हाला खूप आवडली होती म्हटलं आता सेम तिच्यासारखीच घेऊयात काल मेट्रोला बघितली तिथं पण नाही भेटली आता डीमार्टला बघितली आहे तिथं होत्या तर म्हटलं आता तिथूनच घेऊन येऊ चला सायकल घेतली आता कोणती घेतली हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवते मी आता चार्जिंग संपली आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो बाय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा चला भेटूया उद्या अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय